नमस्कार. रोशनीज रेसिपीजमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. आज बनवणार आहोत आपण बकऱ्याचा चाप आणि नळी मसाला. त्यासाठी मी बकऱ्याचा चाप आणि नळी घेतली आहे. अंदाजे 400 ग्रॅम स्वच्छ धुवून घेतलंय. बघू शकता. आता आपल्याला चाप मसाला बनवायचा आणि त्यातले नळी या अशा पद्धतीने घ्यायचे. जेव्हा आपण मटण घेतो तेव्हा त्यांना सांगायचं आहे की असे चाप अखंड ठेवायचे आणि नळीला अशा प्रकारे हे थोडं मटण त्याला लागलेलं पाहिजे किंवा मांस म्हणतो आपण ते लागलेलं पाहिजे, म्हणजे आपल्या मसाल्याला छान चव येते. आता साहित्यामध्ये मी एक मोठा कांदा तेलात असं तळून घेतलाय, ब्राऊन कलर करून घेतलाय. आणि खड्या मसाल्यांमध्ये 2-3 तेजपान घेतले, 5-6 काळे मिरे घेतले, 4-5 लवंगा, 3 हिरवी वेलची, थोडीशी जावित्री घेतली, एक दालचिनीचा तुकडा घेतलाय, एक टोमॅटो घेतलाय, 3 कांदे घेतले छोटे छोटे, थोडे शहाजिरे घेतले, छोटी वाटीभर दही घेतलंय, अंदाजे 4 चमचे असेल हे, एक मोठा चमचाभर आलं लसणाची पेस्ट घेतली आहे, 1.5 छोटा चमचा तिखट घेतलंय, 1 छोटा चमचा मटण मसाला घेतलाय, 2 चमचे धने पूड घेतली आहे, हळद घेतलंय आणि मीठ घेतलंय. आता गॅसवर हंडी ठेवून घेतली आहे. त्यात तेल घालते मी 5 ते 6 चमचे. आणि तेल तापलं की आपल्याला सगळे खडे मसाले जे आपण घेतले ते घालायचे. दालचिनी, तेजपान, थोडी जावित्री, 3 वेलची, लवंग आणि मिरे, आणि शहाजिरे. शहाजिरे नसतील तर जिरेही घालू शकता. मसाले छान सगळे तडतडले की आपण त्यात मटण घालणार आहोत. मटणाचे पीसेस टाकून घेते मी. आता चाप टाकते, नळी टाकते, आणि आपण हे आता छान फ्राय करून घ्यायचं आहे. सगळे चाप आणि नळी रंग चेंज होईपर्यंत फ्राय करायचे. आता हे फ्राय होत असताना त्यात मी 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालते. पेस्ट पण परतून घ्यायचे तेलात. आता ह्यातच हळद घालते, पुन्हा छान परतून घेऊ, मिक्स करून घेऊ हळद सगळीकडे. आता आपण जे 3 कांदे घेतले होते त्याची मी पेस्ट बनवून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, ती घालते. चाप हे पटकन शिजतात आणि नाजूक असतात, म्हणून जास्त न हलवता आपण हा मसाला बनवणार आहोत. एक टोमॅटो आपण घेतला होता, त्याची प्युरे करून घेतली आहे मी, ती घालते. मिक्स करून घेऊ सगळं.
आता यातच लाल तिखट घालते आणि मटण मसाला घालते, धण्याची पूड घालते, सगळं एकजीव करून घेऊ. आता तुमच्याकडे जर काश्मीरी लाल मिरची पावडर असेल तर ती नक्की घाला, त्याने छान रंग येतो. माझा घरचाच मसाला आहे, त्यात काश्मीरी लाल मिरची मी मिक्स केली आहे, म्हणून मी वेगळी नाही टाकणार. आता मसाला छान आपण फ्राय होऊ देऊ तेलामध्ये. आणि मसाला जोपर्यंत फ्राय होतो तोपर्यंत हे जे मी कांदे घेतले हे फ्राय करून घेतले. तुम्ही जेव्हा रेसिपी स्टार्ट करणार तेव्हाच जर असं बरिस्ता नसेल केलेला तर तुम्ही असे कांदे आधीच फ्राय करून घ्या, म्हणजे ते हे बाकीची सगळी प्रोसेस होईपर्यंत गारही होतील. आता मी मिक्सरच्या भांड्यात कांदे आणि थोडंसं हे जे वाटीभर दही आहे ते वाटून घेते. बघू शकता हे वाटण मी करून घेतलंय. मसाला आपला छान फ्राय होतोय. आता यात मी मीठ घालते चवीनुसार. मीठ मी घातलंच नव्हतं अजिबात. आणि आता एकत्र करून घेते सगळं व्यवस्थित. पाणी गरम करायला ठेवलंय मी एका बाजूला. आता मी यात गरम पाणी घालणार आहे. आपण हे अर्ध शिजवून घेणार आहोत आणि मग जे आपण कांदा फ्राय केलेला आणि दही घातलंय, मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलंय, ते नंतर घालणार आहोत. मी मसाला बनवणार आहे म्हणून पाणी अगदी कमी घालते, बघू शकता. मटण आपलं छान शिजलं पाहिजे इतकंच पाणी मी घातलंय. आता आपण हे 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, शिजू द्यायचं आहे. मध्ये मध्ये चेक करून बघायचं आहे. 10 मिनिटं झाले, उघडून बघितलंय, बघू शकता छान रंग आलाय. अजून चाप शिजलेले नाहीये. आता मी कांद्याची आणि दही याची पेस्ट केली होती ती घालते. गॅस अगदी मंद करायचा आहे. दही घालताना नेहमी गॅस कमी करायचा आहे, म्हणजे दही फाटणार नाही. या पेस्टमुळे छान घट्टपणा येईल आपल्या चाप मसाल्याला आणि चवही फ्राय केलेल्या कांद्याची आणि दह्याची खूप छान लागते. सगळं एकत्र एकजीव करून घेते. पुन्हा आपण झाकण ठेवून याला 10 मिनिटं शिजू देणार आहोत. चेक करून बघायचंय चाप आपले शिजलेत की नाही. कुकरमध्येही तुम्ही बनवू शकता. झाकण ठेवते मी पुन्हा 10 मिनिटं आपण शिजू देऊया. एकदा आपण उघडून बघूया. बघू शकता खूप सुंदर रंग आलाय मसाल्याला. चेक करून घ्यायचंय फक्त चाप शिजलेत की नाही.
थोडी सावधानता बाळगायची आहे, कारण खूप गरम असतं सगळं. थोडेसे कच्चे वाटतात अजून आपण 5-7 मिनटं झाकून शिजू देऊ. बघू शकता छान आपले नली आणि चाप शिजले आणि मसालाही छान तयार झाला आहे. सर्व करून घेते आता. सर्व करून घेतला आहे मी. अतिशय चविष्ट असा बकऱ्याचा चाप आणि नली मसाला. थोडीशी कोथिंबीर भरभरून. नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा. सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. थँक्यू.